स्टे हा किती दिवसासाठी असतो? नमस्कार, मी ॲडव्होकेट अक्षय राऊत, कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. दिवाणी, फौजदारी व महसूल न्यायालयामध्ये झालेल्या निकालाच्या विरुद्ध वरिष्ठ कोर्टामध्ये अपील रिव्हिजन तसेच वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज दाखल केले जातात. त्या अर्जामध्ये खालील कोर्टाच्या निकालास स्टे म्हणजे स्थगिती मागितली जाते. तो स्टे म्हणजे स्थगिती किती दिवसासाठी असते? न्यायालयाने स्टे किंवा स्थगिती किती दिवसासाठी द्यावी हे मान्य न्यायालय प्रत्येक केसच्या परिस्थितीचा विचार करून ठरवते. स्टे किंवा स्थगिती ही अपील किंवा रिव्हिजन किंवा अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्याच तारखेला न्यायालय स्टे देऊ शकते. तो आदेश हा विरुद्ध पार्टी हजर होईपर्यंत किंवा त्यांचे म्हणणे येईपर्यंत देऊ शकतात. समोरच्या पार्टीचे म्हणणे सादर केल्यानंतर गुणदोषावर त्याची सुनावणी होते. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तोच स्टे किंवा स्थगिती ही त्या केसच्या अंतिम निकालपर्यंत सुद्धा कायम केली जाते किंवा तो स्टे किंवा स्थगिती अर्ज फेटाळला सुद्धा जाऊ शकतो. थोडक्यात सुरुवातीला स्टे दिला म्हणजे तो कायम होईलच असेही नसते, परंतु स्टे हा जास्तीत जास्त मूळ केसच्या अंतिम निकालापर्यंत देता येतो. व्हिडिओ